शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आता हळद लागवडीची तयारी चालू झाली आहे. शेतकरी मित्रांनी आता अशा पद्धतीने बेड मारले आहेत. तर जमीन जर चांगली प्युअर काळीची जर असेल आणि जर मुरमाड असेल तर त्या जमिनीच्या हिशोबाने आपल्याला बेडची रुंदीकरण घ्यायची असते. बेड हा प्युअर काळीच्या जमिनीला तुमच्या काळी जर माती असेल तर त्या मातीच्या हिशोबाने तुम्हाला 4.5 फुटाच ठेवावं लागणार आहे. आणि जर हलकी मध्यम स्वरूपाची असेल तर ते 3.5 ते 4 फुटाचा बेड ठेवायचा आहे. आता लागवड कशा पद्धतीने करायची शेतकरी मित्रांनो, आता पहा याच्यामध्ये शेतकरी मित्रांनी आता याच्यावरती सरी पद्धत ओढलेली आहे ही बेडवरती. आता हे आपण आपल्या शेतामध्ये शेतकरी मित्र आपल्या धुंड्याने किंवा आपल्या कोळप्याच्या साह्याने 1 फुटाचा साधारणतः हा याच्यामध्ये गॅप येत असतो. तर ह्या गॅपमध्ये ज्या वेळेस आपल्याला लागवड करायची हळद लावते वेळेस पण याच्यामध्ये उकरून लावायची आणि वरती न लावायचे. वर जर लावली तर काय होईल की कालांतराने जमीन माती हडकून जाईल आणि आपल्या जमिनीचे जे आहे ते त्याच्यामध्ये मुळा उघड्या पडतात आणि पिकाला आपल्याला बाधा होते. तर शेतकरी मित्रांनो, आता ही जी सरी आहे ही वळलेली याच्यामध्ये जी आपण रेगाटी म्हणतो किंवा आपण याच्यामध्ये कोळप्यानं ओढलेली रांग म्हणतो. तर शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण खतं टाकतो ती मातीच्या स्वरूपात दाखवतो. तर ह्याच्यामध्ये कालवलेली आपले जी मिश्र केलेला बेसल डोस जो आहे तो अशा पद्धतीनं आतमध्ये टाकून घ्यायचा. आणि ज्यावेळेस लागवड करायची आहे तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपल्याला एका बेण्याच्या अंतरामध्ये साधारणतः आपल्याला 1.25 फुटाचा ते 1 फुटाचा झिकझॅक पद्धतीनं अंतर ठेवायचं आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, इथं आपल्याला हळद लावली अशी, आता हे खड्याच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे. इथं हळद लावली अशी का दुसरं इथं आपल्याला 1 ते 1.25 फूट याच्यामध्ये अंतर ठेवायचं आहे. शेतकरी मित्रांनो, असं जर आपल्याला जर लागवड करते वेळेस जर अंतरामध्ये जर प्रॉब्लेम काही येत असेल ते एक छोटंसं काटूक घ्या. काटकाला तुम्ही 1 फुटाचा 1.25 फुटाचा अंदाजे ठेवा. आता हे इथे एक खडा टाकला आपण दाखवतो अशा पद्धतीने लावतायत. तर याच्या विरुद्ध दिशेला जे लावतो याच्या आमनेसामने न लावता आपण हळद ही अशी आपल्याला झिकझॅक पद्धत लावायची आहे, जेणेकरू की आपला या बेण्याचा आणि या बेण्याचा जो अंतर आहे हा सरळ आपल्याला 1.25 फुटाचा की 1 फुटाचा गॅप येत असतो. तर परत आपल्याला लावते वेळेस आता इथं जे आपण जो हा खडा टाकलेला आहे दाखवलेला आहे, तर शेतकरी मित्रांनो याला दुसऱ्या पद्धतीनं पण असंच आपल्याला झिकझॅक पद्धतीनं आपल्याला याचा पण अंतर ठेवायचा आहे. आमनेसामने लागवड ठेवू नका, जेणेकरून काय होईल की आपल्याला बेण्याची संख्या जास्त लागेल आणि ते असं पुढे पुढे आपण असंच करत जायचं आहे. ह्याच्यामध्ये येणारी जी आहे ती आपल्याला क्रॉसिंगमध्ये अशी आपल्याला झिकझॅक पद्धतीची लागवड करण्यात यावी, जेणेकरून आपल्याला जे काही उत्पन्न येणार आहे हे सुरळीत येईल आणि बेण्याची संख्या ही आपल्याला रोपाची संख्या दाटणार नाही आणि आपल्या शेतकरी मित्रांना याचा पुरेपूर बेण्याचा फायदा पण होतो आणि याच्यामध्ये आपल्याला जे लागणारं बेणं आहे ही आपल्याला रोपाची संख्या कमी लागणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, बेसल डोसमध्ये टाकते वेळेस आपल्याला दाणेदार लिंबोळी ह्याच्यामध्ये आपल्याला एखादे ग्रॅन्युअल वगैरे जे जर्मिनेशनसाठी चांगलं असतं आणि कीटकनाशक जसं आपल्याला कारटाप वगैरे येतं किंवा आपल्याला फिप्रोनिल येतं. बरेच शेतकरी फटेरा वापरतात, त्यामध्ये जे घटक असतात ते घटक पहा आणि टाका तुम्ही. अशाच पद्धतीने तुम्हाला नवीन व्हिडिओ आणि माहितीसाठी चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. माझा नंबर सेव्ह करा 95 70 00 36 66. धन्यवाद मित्रांनो.